आहे त्या भारतीय आहे हा आणि ज्या पद्धतीने दावा केला जातो की आम्ही अशी मोठी गुंतवणूक करते 4 लाख कोटी वगैरे. म्हणजे बघा की आत्ताच पाहिलं की सज्जन जिंदाल यांच्या कंपनीबरोबर एक करार झाला डावोसमध्ये. त्याच्या आधी अजून एका भारतीय कंपनीचा करार दाखवण्यात आला. सज्जन जिंदाल हे संभाजीनगरमध्ये प्रकल्प उभा करणार आहेत त्यांचा आणि 10,000 लोकांना रोजगार देणार. ती चांगली गोष्ट आहे. जिंदाल एक भारतीय उद्योगपती आहेत आणि त्यासाठी मग सज्जन जिंदालांना डावस येथे जाऊन ती घोषणा करण्याची गरज नव्हती. पण तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे डावस येथे आहेत. ते आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे तिथे बसून, विशेषतः मुख्यमंत्री, जर महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि खरोखरी गुंतवणुकी जाहीर केली आहे 10 लाख कोटी डॉलर्स बिलर्स, मोठे आकडे आहेत ते. तर त्याचं वरती आत्ता टीका न करता प्रत्यक्षात काय येत आहे. उद्योगमंत्र्यांचं सुद्धा मी पाहतो, तो उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार फुटतील, खासदार फुटतील हे डावसमधून सांगतायत. माननीय आमच्या या राज्याचे उद्योगमंत्री हे डावसमध्ये बसून काय गुंतवणूक झाली, काय होत आहे महाराष्ट्रात, देशामध्ये काय मिळत आहे हे सांगण्यापेक्षा एकनाथ शिंदेना कोण भेटलं, 3 खासदार भेटले, 10 आमदार भेटले, मग काँग्रेसचे 5 भेटले, ही गुंतवणूक करतायत तिथे बसून. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवायला पाहिजे. तुम्ही सरकारी खर्चाने गेलाय, लाखो डॉलर खर्च करताय आणि तिथे बसून रोज तुम्ही गुंतवणुकीपेक्षा, उद्योग वाढवण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही किती आमदार फोडतो आहोत, किती खासदार फोडतो आहोत, शिवसेनेचे म्हणजे आमच्या शिवसेनेचे किती खासदार एकनाथ शिंदेना भेटले, किती आमदार भेटले, कसे फुटत आहेत, कसा धक्का देणार. त्यानंतर काँग्रेसचे हे डावसला जाऊन उद्योगमंत्र्याचं काम आहे का? काय करतायत ते? तिथे मुख्यमंत्री आहेत ना स्वतः. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून या दौऱ्याचा खर्च वसूल केला पाहिजे पूर्णपणे तिजोरीत. हे करायला तुम्ही डावसला गेलाय का तिकडे? पण तुमचे 4 आमदार 3 खासदार माझा प्रश्न संपू द्या. तर उदय सामंत ह्यांना हा जाब विचारला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवलं पाहिजे. जा मुंबईत जाऊन राजकारण करा. डावस हे काय राजकारण करण्याची जागा आहे का? ते काय म्हणतात ते सोडून द्या हो. तुम्ही स्वतः फुटलात ना, तुम्ही स्वतः बेईमान झालात ना. तुमच्या कपाळावर बेईमानीची पट्टी लागलेली आहे. मेरा बाप चोर आहे ते आहे ना एका सिनेमात, तसे हे सगळे मेरा खानदान चोर और बेईमान है. पण खरंच तुमचे 4 आमदार 3 खासदार भेटले? आता फक्त त्यांनी एवढंच सांगायचं बाकी आहे की संजय राऊत एकनाथ शिंदेला भेटले, आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेला भेटले, सुनील राऊत आमचे एकनाथ शिंदेला भेटले, वरुण सरदेसाई भेटले आणि सगळे फुटत आहेत. आता एवढंच बाकी आहे सांगायचं. ह्यांना दुसरं आयुष्यात शिल्लक काय आहे? महाराष्ट्राचा विकास नाही, जात आहेत दरेगावात बसतायत, कोण इकडे जाऊन बसतायत, कोण तिकडे जाऊन बसतायत, कोण पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर आंदोलनं करत. हे या महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे. आयुष्यभर यांनी फोडाफोडी केली, स्वतःही फुटले. हे अस्वस्थ आत्मे आहेत. हे पवारसाहेबांना भटकते आत्मा म्हटले होते, हे स्वतः भटकते आणि लटकते आत्मा आहेत. कुठेतरी समाधान माना, EVMचा आदर करा. ज्या EVMने तुम्हाला इतकं मोठं दिलेलं आहे त्या EVMच्या माध्यमातून आम्हीसुद्धा जिंकलो आहे. मग जे का आमच्या असतील ते कुठेतरी तुम्ही या महाराष्ट्राचं एक प्रतिष्ठा जी आहे या राज्याची ती सांभाळा. उद्या शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आहे आणि तुम्ही परत एकदा दावसमध्ये बसून इथे बसून शिवसेना प्रमुखांची पक्ष फोडण्याच्या भाषा करता लाज वाटत नाही तुम्हाला? घ्या ना, आमची नावं घ्या. आता आम्ही सगळेच फुटणार आहोत असं सांगा. आम्ही मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमची भूमिका असलेले 20 आमदार आहेत.
आणि खासदार आहेत. ज्यांना जायचं ते बेईमान शेण खायला गेले ह्यांच्याबरोबर. आम्ही कशाला जाऊ? आम्हाला स्वाभिमान आहे या महाराष्ट्राचा, मराठी मातीचा. मराठी म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला घडवलं आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे. माझं परत मागणं आहे, उदय सामंत उद्योगमंत्री यांना मुख्यमंत्र्यांनी तात्काळ महाराष्ट्रात परत पाठवायला पाहिजे. काय करतात तिकडे बसून? ते काय करतात काय? ते तिकडे शिंद्यांचेच आमदार फोडायला गेले आहेत, मला परत सांगतोय मी. तोच प्रश्न आहे की उदय सामंत आणि ते आता सारवासारवी करतात भांडं फुटल्यामुळे. उदय सामंत हे शिंदे गटात फूट पाडतायत आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? कोणाचा असणार? एकनाथ शिंदेला कोणाचा आशीर्वाद होता? अजित पवारना कोणाचा आशीर्वाद होता? फाटाफूट शिरोमणी दिल्लीत बसलेत ना, इथे गुरु महाराज इथे बसलेले आहेत. शिंदे कोणाला नको झाले कोणाचा? शिंदे हे उद्या नरेंद्र मोदींनाही नकोसे होतील आणि फडणवीसना नकोसे झालेलेच आहे. मी भारतीय जनता पक्षाचं अंतरंग माझ्या इतकं कुणीच ओळखणार नाही. मी सातत्यानं ह्यांच्या कट कारस्थानावरती पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिलो. अटलजी होते, अडवाणी साहेब होते, प्रमोदजी होते, तोपर्यंत आमचं बरं झालं होतं. पण गेल्या 10 वर्षामधलं प्रत्येक दिवस हा शिवसेनेविरुद्ध कट कारस्थानामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रात गेला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रात जातील भाजपसोबत असा दावा बच्चू कडूंनी केलेला आहे. बच्चू कडून स्वतःविषयी बोलावं, स्वतःविषयी बोलावं, त्यांच्या राजकारणाविषयी बोलावं. पवार साहेब कुठे, उद्धव ठाकरे साहेब कुठे? जरा लेवलला बोललं पाहिजे सगळ्यांनी. आणि एका एस.टी. महामंडळाचा मध्ये जवळपास कंत्राटी बसेस घेण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला होता. पण आता वर्तमान मुख्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला आहे. साधारणतः 2,000 कोटीचा घोटाळा एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले तेव्हाचे एस.टी. महामंडळाचे ते अध्यक्ष होते, या दोघांनी मिळून केला. 2,000 कोटीचा घोटाळा. राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे आणि घाईघाईनं एस.टी. महामंडळाचं अध्यक्षपद ज्यांना दिलं ते भरत गोगावले. या दोघांनी मिळून केलेला 2,000 कोटीचा घोटाळा हा उघड झालेला आहे. खरं म्हणजे ह्यांच्यावरती आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे. महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. EOWने तपास केला पाहिजे आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे. बघूया ईडी काय करताय. उद्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने रस्सीखेच पाहायला मिळते, बॅनरबॅजी होते, बांद्र्यामध्ये बघितलंय. जयंतीच्या निमित्ताने मोठं राजकारण केलं जातं. राजकारण आम्हाला करण्याची गरज नाही. माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. ठाकरे हेच शिवसेनेचे नेतृत्व करतात. हां, शिंदे कधी टपकले? जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत शिंद्यांचा अवतार आहे. परत आहे का? जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत शिंद्यांचा अवतार टिकेल. हां, हा तात्पुरता अवतार जो निर्माण केलेला आहे. ते जे आता निर्माण करतात ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यातून सगळे ही बुडबुडे निर्माण करतात, तसे बुडबुडे आहेत. अमित शाह का खेल खत्म होगा तो एकनाथ शिंदे का खेल अपने आप खत्म होगा. बस. सुप्रीम कोर्टामध्ये छगन भुजबळ महाराष्ट्रातून घोटाळ्या प्रकरण आलं होतं. कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. मोठा दिलासा दिला. त्यातच कोणाला? नवाब मलिकांनाही दिलासा आहे अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात. कोणाला? नवाब मलिकांना. नाही ठीक आहे ना, आता हळूहळू सगळ्यांना दिलासे मिळतील. पक्ष बदललेले आहेत. आम्हाला दिलासा मिळणार नाही. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले सगळ्यांवर आणि आम्ही का पक्ष बदलणार नाही. आम्ही सहन करू आणि सहन केलं आहे. उत्तमराव जानकर तुम्हाला भेटायला येतात ईव्हीएमच्या प्रश्नावरती. आज ते सत्याग्रह पण करणारे जंतर मंतर होती. ईव्हीएमच्या बाबतीबद्दल प्रश्नचिन्ह अजूनही लोकांच्या मनात बघा, आहे. उत्तमराव जानकर हे महाराष्ट्रात निवडून आलेले आमदार आहेत. त्यांना खात्री वाटते की त्यांना जे मताधिक्य मिळालं त्यापेक्षा जास्त मताधिक्य त्यांना मिळायला पाहिजे होतं, असं आमच्या अनेकांना वाटतं. जे आमचे लोक पराभूत झाले ते अजून म्हणतात आमचा पराभवच होऊ शकत नाही. जे आमचे 20 आमदार जिंकून आले त्यांना वाटतं की आमचं मताधिक्य अधिक जास्त असायला पाहिजे होतं. हा ईव्हीएमचा घोटाळा नक्कीच आहे आणि उत्तमराव जानकर आणि इतर काही त्यांचे प्रमुख लोक सहकारी निवडणूक आयोगाला भेटणार आहेत, इथे आंदोलन करणार आहेत. थोडं उद्या 23 जानेवारीला ते आंदोलन करत आहेत. आता आम्ही हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात जावं लागतं, नाही तर आम्ही सगळे त्या आंदोलनात सहभागी झालो असतो. पण आम्ही सांगू की जेव्हा अधिवेशन सुरू असेल
तेव्हा पुन्हा तुम्ही आंदोलनाला या. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे आम्ही सगळे लोक तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. पीक विमाचा मोठा घोटाळा झालाय. 5,000 कोटीचा घोटाळा असा दावा केला जातो. कोण? 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याच्या संदर्भाने सगळ्यात जास्त प्रकरण बीडमधले आहे. 1,25,000. पण त्या घोटाळ्याचं समर्थन केलेल्या कृषी मंत्र्यांनी तुमच्या काल पाहिलं असेल. 2-4% घोटाळा भ्रष्टाचार होणारच. त्याच्यावर जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं आहे की पीक विम्याची उलाढाल किती लाख हजार कोटीमध्ये पहा आणि त्यातले 4 कोटी काढा, 4% काढा. मग ते 4% किती हजार कोटी होत आहेत. म्हणजे किती हजार कोटीचा घोटाळा आधीच्या मंत्र्याने केला आहे त्याच्यावर बोला. म्हणजे खुल्या भ्रष्टाचाराचं समर्थन करणारे मंत्री आज या मंत्रिमंडळामध्ये आहेत. चला. दावोस से दावा किया जा रहा है, दावोस से दावा किया जा रहा है कि एमएलए और सांसद जो है वो संपर्क में कभी भी टूट सकते हैं. दावोस में उद्योग मंत्री इसलिए जाते हैं, इंडस्ट्री मिनिस्टर, कि अपने स्टेट के लिए उद्योग लाए, इन्वेस्टमेंट लाए, हाँ, राज्य का विकास करे. और इसलिए सरकारी खर्चे से जाते हैं. लाखों रुपया खर्चा होता है, करोड़ों रुपया. लेकिन हमारे उद्योग मंत्री वहाँ जाकर इन्वेस्टमेंट की बात नहीं कर रहे. दावोस में बैठकर क्या बोल रहे हैं? हम इतने विधायक तोड़ने जा रहे हैं, हम उतने सांसद तोड़ने जा रहे हैं. कांग्रेस के इतने विधायक एकनाथ शिंदे को मिले, एनसीपी के इतने मिले, उद्धव ठाकरे साहब के इतने मिले. ये उनका काम है दावोस में बैठकर. मेरी मांग है मुख्यमंत्री से, वहाँ बैठे मुख्यमंत्री फडणवीस जी, ऐसे इंडस्ट्री मिनिस्टर को ताबड़तोड़ महाराष्ट्र में विपस पार्सल भेज दीजिए उनका. यहाँ बैठकर राजनीति करो, दावोस में बैठकर राजनीति मत करो. यहाँ आए हम काफ़ी है. चलिए. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांना ऑर्थर रोड जेलमध्ये हलवावं अशी मागणी अंजली दमानी यांनी केली. कारण जे आता ज्या तुरुंगात त्यांना ठेवलं तिथं व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांना दिली जाते. ऑर्थर रोडमध्ये त्यांना दिली जाणार नाही असं वाटतं तुम्हाला? आता मी कसं काय सांगू. मी ऑर्थरोडला स्वतः होतो, मला माहिती आहे आम्ही तिथे काय परिस्थितीत राहिलो आहे इतका काळ, किंवा इतर आमचे सहकारी राजकारणातले. पण ज्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची आहे त्यांना नरकातसुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. सरकार कोणाचं आहे? सरकार त्यांचंच आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठेही गाद्या, बरं का, पंखा, AC लावून दिला जाईल. अंजली दमानिया यांची मागणी योग्य आहे. आणि त्यांना जर खरोखर या गुन्हेगारांना स्पेशल ट्रीटमेंट मिळू नये असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी त्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. दिल्ली सर, विधानसभा अक्षय शिंदेच्या संदर्भात आपण जसं सामनामध्ये म्हटलं आहे की अक्षय शिंदेच्या गुन्हेगारांना जसं एन्काउंटर झालं तसं सरपंच संतोष देशमुखच्या गुन्हेगारांचं एन्काउंटर का झालं नाही? ना हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. विशाल गवळी नावाचा गुन्हेगार तिथे निर्माण झाला ज्याने एका 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. अशा रोज घटना घडत आहेत. मग निवडणुकीच्या तोंडावर अक्षय शिंदेला आपण मारलं, कोणाला वाचवण्यासाठी मारलं हा आमचा सवाल आहे. मग संतोष देशमुखची भर रस्त्यावर ज्या पद्धतीनं हत्या झाली, अख्खा महाराष्ट्र हादरला. त्यांच्यावरती मग देवाभाऊने न्याय का केला नाही? देवाभाऊंचा न्याय आहे ना, एकनाथ शिंदेचा वेगळा न्याय आहे. मग हातामध्ये बंदुका आणि पिस्तूल घेतलेले तुमचे होर्डिंग लागतात. मग त्या तुमची पिस्तुलं या गुन्हेगारांवरती का नाही चालली? एकावरच का चालली? समान नागरिक आहे ना तुमचा, समान कायदा आहे. मग दाखवा ना समान नागरिक कायदा. चला. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलाय. तुमचा पाठिंबा कुणाला असेल? नाही, बघा, एकनाथ शिंदे, मी काल म्हणालो, ट्रम्पलाही पाठिंबा देऊ शकतात किंवा फ्रान्सच्या सरकारला पाठिंबा देऊ शकतात. मोठा पक्ष आहे त्यांचा. आफ्रिकेमधल्या 3 नायजेरिया, कांगो आणि बुरुंडी येथे निवडणुका आहेत. तर कदाचित ते त्यांचा पक्ष तिकडल्या त्यांचे जे प्रवक्ते वगैरे आहेत ते बुरुंडी वगैरे, रवांडा वगैरे देशात जाऊन तिथे शिवसेनेची उमेदवारी जाहीर करू शकतात. त्याच्यावर मी काय बोलणार? इतका मोठा पक्ष आहे त्यांचा. तुमचा पाठिंबा कुणाला? आणि त्यांच्या ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, एकनाथ शिंदेच्या पक्षाचे पक्षप्रमुख अमित शहा आहेत ना, त्याच्यामुळे ते त्यांच्या सूचनेनुसार वागत असतील. सर, हिंदी में कर्नाटक हाईकोर्ट के जस्टिस दीक्षित हैं, उन्होंने कहा है संविधान निर्माण में ब्राह्मणों का अहम योगदान है. उसको लेकर वहाँ पे बहुत सारी कंट्रोवर्सीज भी हुई है. आप एज पॉलिटिकल नहीं, मैं अभी तक वो स्टेटमेंट पढ़ा नहीं है, मेरे पास जानकारी नहीं है. संविधान सभा में सभी जाति धर्मों के लोग थे, सभी विचारधारा के लोग थे और सभी ने मिलकर संविधान को बनाया है.
हुआ